मध्ये शिकतो. मित्रांनो, मनाला सुन्न करणारी मणिपूरची घटना, कोल्हापूर येथे रंग अशा कितीतरी घटना आहेत ज्या आपल्यातील एकतेला बाधा आणत आहेत. मित्रांनो, दिनांक 15/27 सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच वेगळी अशी होती. सुमारे 150 वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याचा मोका श्वास मिळाला होता. केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता, तो तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या जातलेला होता. आज आपण येथे सर्वजण प्रसन्न मनाने सन्मुखाने बसलेले आहोत. आजच्या सुवर्ण मैदान पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, महापुरुष स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है, जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है. स्वतंत्रता दिवस की लालिमा सब पर चाहिए, सब पर चाहिए. मित्रांनो, काही देशघातक शक्ती, समाजघातक व्यक्ती तरुणांना तरुण त्याला वेगवेगळ्या मिशन राखून नदींमधून जातीय धार्मिकता निर्माण करत आहेत. आपल्या भारत देशाच्या अखंडतेला एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा समाजघातक देशघातक शक्तीवर वेळीचा घालणे, त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांनी वेळ जागृत होणे रक्ताच्या दृष्टीने गरजेचे आहे. आपला भारत देश ज्या देशाला स्वनिर्मित इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहे. आज प्रत्येकालाच वाटते की आपला भारत देश जागतिक महासत्ता बनायला पाहिजे, विश्वगुरु बनायला पाहिजे. त्यासाठी आपला भारत देश पैशांनी समजा नव्हे तर माणसांनी समजा बनला पाहिजे. त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही, तर एक टेक्नॉलॉजी पाहिजे. मित्रांनो, आपला भारत देश अब्जावधी मनुष्य बसलेला देश आहे. प्रत्येक भारतीयाने ठरवले तर देशाविषयीचे कर्तव्य भावना विकलीत आहे. आपला भारत देश नक्कीच विकसित होऊन जागतिक महासत्ता बनून जगाचे नेतृत्व करू शकतो. शेवटी मी एवढीच म्हणेन, उत्सव तिरंगाचा बाह्य सजला, उत्सव तिरंगाचा बाह्य सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. जय हिंद, जय महाराष्ट्र.